रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे व देवा पाटील। हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि पाहता लोचनी रूप 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 पाहता लोचनी सुख झाले आणि सुख झाले सुख झाले हो साजणी सुख झाले हो तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो माधव माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा
सुखाचे आगन बाप रखुमा देवीवर रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम अहो कृपावंता अहो कृपावंता अहो कृपावंता अहो कृपावंता होय बुद्धीचा ये दाता होय बुद्धीचा ये दाता होय बुद्धीचा हे दाता होय बुद्धीचा हे दाता होय बुद्धीचा हे दाता होय बुद्धीचा हे दाता अहो कृपावंता अहो कृपावंता अहो कृपावंता अहो कृपावंता होय बुद्धीचा ये दाता होय बुद्धीचा ये दाता होय बुद्धीचा हे दाता होय बुद्धीचा हे दाता होय बुद्धीचा हे दाता होय बुद्धीचा हे दाता जेने पाविजे उद्धार जेने पाविजे उद्धार जेने पाविजे उद्धार जेने पाविले उद्धार होय तुझे पायी ठार 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 वद विहे वाचा वद विहे वाचा वद विहे वाचा वद विहे वाचा भाव पांडुरंगी साचा 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 जेने पाविजे उद्धार जेने पाविजे उद्धार जेने पाविजे उद्धार जेने पाविजे उद्धार होय तुझे पायी ठार 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 तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा माझे अंतर वसवा 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 जेने पाविजे उद्धार जेने पाविजे उद्धार जेने पाविजे उद्धार जेने पाविजे उद्धार
रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये जेने पाविजे उद्धार
थार थार तार पाये हा प्रत्येकाने हाताने टाळी वाजवायची विठ्ठल विठ्ठल भजन करायचं विठ्ठल 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 गवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवेश्वर महाराज श्री गुरु निवृत्तीनाथ सब संतन के महाराज की विठ्ठल 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 अहो कृपावंता अहो कृपावंता होय बुद्धीचा ये दाता जिने पाविजे उद्धार होय तुझे पायी धार वदविहे वाचा वदविहे वाचा भाव पांडुरंगी साचा जिने पाविजे उद्धार
होय तुझे पायी थार. तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, माझे अंतर वसवा, जेणे पाविजे उद्धार. होय तुझे पायी थार. विठाला 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 विठाला. चरण सरोजम सांद्रणीलांबुदाबं जघन निहित पाणि मंडणं मंडणं. तरुण तुलसीमाला कंदरं कैजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगाकरो प्रथम नमन. 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 दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. कृपादाने कथेचा विस्तारो. दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. पांडुरंगाकरो प्रथम नमन. दुसरे चरण संतांचिया, जय हो. कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगाकरो प्रथम नमन. दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका. दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेने, मी कला कुसरी काहीच नेने, बोलत वचनाती भाविका. एका जनाधने तुमचा दास, त्याची आस पूर्वावी जयांची केली या स्मरण. होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो. आता विठाला 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 विठाला. अहो कृपावंता, अहो कृपावंता, होय बुद्धीचा ये दाता. जिने पाविजे उद्धार, होय तुझे पायी थार. प्रस्तुत प्राप्त वेळी प्राप्त प्रसंगे संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग हा. देहूचे महासाधू, वैराग्याचे महामेरू, भक्तजनांचे आधारू, जगाचे जगद्गुरू श्रीमंत संत तुकोबरा यांचा 4 चरणांचा मागणीपर प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडलाय. विठ्ठल विठ्ठल
प्रारंभ करत असताना अल्पसा परिहार देणे उचित ठरेल. तुम्हा सगळ्यांना ज्ञात आहे, आपल्या या श्री क्षेत्र लहवीत या गावामध्ये भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या इच्छेने, साधू संतांच्या कृपाशीर्वादाने, विशेषत्वाने संत विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने, महाराष्ट्र भूषण जगद्गुरु द्वाराचार्य महामंडलेश्वर विद्यावाचस्पती हरिभक्तीपरायण डॉक्टरेट रामकृष्णदासजी महाराज लहवीतकर अर्थात बाबांच्याही आशीर्वादाने महाराष्ट्रातील नामवंत महिला कीर्तनकार आमच्या भगिनी हरिभक्तीपरायण सौभाग्यवती जयश्रीताई गावंडे शिंगवेकर यांच्या प्रेरणेने आणि आपल्याच गावचं भूषण असणाऱ्या नवोदित या ठिकाणी असणाऱ्या भविष्यातील एक उज्ज्वल कीर्तनकार हरिभक्तीपरायण कुमारी अक्षदाताई गायकवाड यांच्या कुशल मार्गदर्शनाने आणि समस्त महिला मंडळाच्या, महिला भजनी मंडळ आणि ग्रामस्थांच्या अथक परिश्रमातून गेल्या 7 दिवसांपासून हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होत आहे. आज जवळजवळ हा सप्ताह पूर्णत्वाच्या दिशेने आलेला आहे. उद्या समारोप आहे आणि आज जागराची सेवा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. सेवेला प्रारंभ करत असताना मी अगोदर सगळ्यांची थोडीशी क्षमा मागते. आज खऱ्या अर्थाने बोलण्यायोग्य स्थिती नाही आहे माझी, परंतु जयश्रीताईंनी पहिल्यांदाच खूप आग्रहाने निमंत्रित केलं आणि आपण सांगायचं तब्येत बरी नाही, येऊ शकत नाही. कालपर्यंत मला वाटलं होतं बोलता येईल, पण आजही तितका आवाज काही चांगला नाही. पण वेळेवर नाही म्हणणं माझ्या स्वभावाला काही योग्य वाटलं नाही. ठीक आहे, कदाचित त्यांनी ॲडजस्ट केलं असतं, पण दुसरं कारण असं, अनेकांचा गैरसमज होतो दांडी मारली, बरोबर आहे की दुसरीकडं कुठंच चांगला कार्यक्रम मिळाला असेल वगैरे वगैरे. हे होऊ नये. आणि कोणत्या का होईना अवस्थेमध्ये जरी बोलता येत नाही, पण मला एवढा विश्वास आहे, मी प्रथमच लहवीतमध्ये आली आहे. कदाचित लहवीतकर मंडळी बाबांसारखीच प्रेमळ असतील आणि नक्की ते म्हणतात ना, बालक बोबडा बोली का वाकडा विचुका पाऊली आणि ते चोज करुणी माऊली रिझे जेवी. जर लहान बाळ असतं महाराज थोडं वाकडंही बोललं तरी आई बरोबर ते शब्द समजून घेते. असंच मातृहृदयाने कदाचित बोलताना काही शब्द अडखळले, काही लक्षात आले नाही तर तुम्ही समजून घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि सेवेला प्रारंभ करते. विठ्ठल 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 विठ्ठल. आज वास्तविक सप्ताहातील हा फार महत्त्वाचा दिवस असतो. बहुतांशी सप्ताह या दिवसासाठी केले जातात, बरोबर आहे की नाही. बहुतांशी सप्ताह या दिवसासाठी म्हणजे जागराच्या दिवशी बऱ्याच सप्ताहांचा पर्वकाळ असतो. आजही तसा पर्वकाळच आहे, चंपाषष्ठी आहे, बरोबर ना. पण मला असं वाटतं सप्ताहाला पर्वकाळ आलाच पाहिजेत असं नाही. का? कारण सप्ताह हाच एक पर्वकाळ आहे. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. ज्या दिवशी तुम्ही नामचिंतन करतात, ज्या दिवशी तुम्ही भजन करतात, ज्या दिवशी भगवंताच्या अंतःकरणापासून आठवण काढतात, तो दिवस कुठली तिथी असू द्या, कुठली तारीख असू द्या, कुठलाही वार असू द्या, तो दिवस धन्य आहे, तो पर्वकाळच आहे. आणि म्हणून आल्यानंतर मला थोडी माहिती कळाली. म्हटलं तुमचा सप्ताह चंपाषष्ठीच्याच पर्वकाळावर असतो का? तर म्हटलं असं काही नाही आहे. आम्हाला फक्त 7 दिवस सप्ताह करायचा असतो. त्यातही प्राधान्याने स्त्री जागर, महिला शक्तीला या ठिकाणी एक प्राधान्य मिळावं, त्यांच्याहीमध्ये अशा प्रकारे त्यांच्यातली दुर्गा जागृत व्हावी या उद्देशाने मी हा उत्सव करत असतो. म्हटलं हरकत नाही. खूप सुंदर असा उपक्रम गेल्या 3 ते 4 वर्षापासून या ठिकाणी संपन्न होतो आहे. आज माझ्या सद्भाग्याने ही जागराची मागणीची सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली आहे. विठ्ठल 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 विठ्ठल.
7वा दिवस म्हटल्यानंतर अलिखित नियमाने, कुठेही लिहिलेलं नाही, पण अलिखित नियमाप्रमाणे आज मागणीच करायची असते. असं का हो? 7व्या दिवशीच का मागणी? 5व्या दिवशी का मागणी नाही? पहिल्या दिवशी का मागणी नाही? आजच मागणी का? याचं कारण आहे, आज मागितलं तर उद्या प्रसाद देतो पंढरीनाथ. उद्या काला आहे आणि उद्या आपल्या सर्वांच्या हातात काला म्हणून दही आणि लाही जरी सारखी दिसत असली तरी 7 दिवस अंतकरणात जी प्रेरणा, जी भावना, जी इच्छा घेऊन आपण इथं बसणार आहोत, ती दही आणि लाही आपल्याला त्या स्वरूपात मिळणार आहे. ती दिसायला सारखी असणार आहे, पण शेवटी आपल्या अंतकरणातली भावना त्या माध्यमातून परमात्मा पुरवणार आहे. कारण या धामाचं, या क्षेत्राचं, या धर्ममंडपाचं वैशिष्ट्य आहे, इच्छिले ते पुरवी मनोरथ. मग उद्या जर काला मिळणार आहे, उद्या जर प्रसाद मिळणार आहे, तो प्रसाद आम्हाला कोणत्या स्वरूपात पाहिजेत, काय भगवंताकडून अपेक्षा केली पाहिजेत, ती ऐकण्यासाठी आज मागणी असते. मागणी करत असताना आपण आयुष्यभर मागतच असतो. बालवाडीत गेल्यावर तिथं शिकवलं जातं, देवा सुखात ठेव, बरोबर आहे की नाही? देवा काय काय अनेक मागण्या असतात, त्या सांगण्यासारख्या नाही, बऱ्याच मागण्या असतात. लहानपणीपासून मागत आलो, पण अजून काही आपलं भलं झालेलं नाही, अजून काही आपलं कल्याण झालेलं नाही. म्हणजे आपल्या मागणीमुळे आपलं कल्याण झालं नाही. मग आपल्या मागणीने जर आपलं कल्याण होत नसेल तर ज्यांचं कल्याण झालंय किंवा त्यांनी काय मागितलं हे तर ऐकायला पाहिजेत. आणि म्हणून तुकोबरायांच्या अभंगाचा आधार घेऊन आज आपण काय मागावं हे तुकोबरायांच्या अनुषंगाने ऐकणार आहोत. विठ्ठल 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 विठ्ठल. आता वास्तविक संत आणि आपल्यासारखे सामान्य वरवर बघता फार काहीच फरक नाही बरं का. आपण भांडतो की नाही? भांडतो आपण. संतही भांडतात बरं का, ते भांडत नाही असं काही नाही. आपण रुसतो, संत सुद्धा रुसतात की नाही? रुसतात. आपण स्तुती करतो, संत सुद्धा स्तुती करतात. आपण निंदा करतो, संत सुद्धा निंदा करतात. आपण मागतो, संत सुद्धा मागतात. काही लोक म्हणतील मग सगळंच सारखं आहे, त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक? ऐका, आपण भांडतो, संतही भांडतात, पण आपल्या भांडण्याचा विषय जग असेल, संतांचा देव विषय आहे. ते भांडतात पण कुणाशी? देवाशी. जनाबाई भांडल्या की नाही? पण कुणाशी? अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारण. भांडण सुद्धा प्रसिद्ध होतं बरं का, पण ते देवाशी असावं, ते संतांशी असावं. कोणी एकेकाळी एक स्त्री भांडली ज्ञानोबरायवरून, ती प्रसिद्ध झाली. महाराज काय विभूती आहे भगवंतानी संत, अरे त्यांच्याशी भांडलं तरी माणूस प्रसिद्ध होतो. संत रुसतात पण देवावर रुसतात, इतरांवर रुसत नाही. संत स्तुती करतात, इतरांची नाही, देवाची स्तुती. अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एका वाचून त्या पांडुरंगा. आणि संत निंदाही करतात, देवाचीच करतात. हरी तू निष्ठुर निर्गुण, तू निष्ठुर आहे, तू काही चांगला नाही आहे, धुंद झाला तुझा दरबार, निंदा आहे त्याची. आणि विशेषत्वाने संतही मागतात, आपणही मागतो. आपण मागतो जगाकडं आणि संत मागतात देवाकडं. ते देव सोडून कुणासमोर पदर पसरत नाही. आमचे तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाणी, 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 तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाणी. पुरवावी आळी, पुरवावी आळी, माय बापे आता
दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे, आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे, आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे, आता दृष्टी पुढे ऐसा चतुर तुकोबराय म्हणतात आम्ही मागतो, लढिवाळपणे मागतो, हक्काने मागतो, पण आमच्या माय बापाकडे मागतो, दुसरं कुणाकडं मागत नाही. मागताना 3 गोष्टी ज्याच्याकडे आहे त्याच्याकडं मागायचं. एक, ज्याच्याकडं सामर्थ्य आहे त्याच्याकडं मागायचं. दुसरी गोष्ट, ज्याच्याकडं उदारता आहे त्याच्याकडं मागायचं. आणि तिसरी गोष्ट, जो द्यायला स्वतंत्र आहे त्याच्याकडं मागायचं. आणि भगवंताकडे हे 3ही गुण आहे. देव समर्थ आहे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. तो समर्थ आहे, काय कमी आहे त्याच्याकडं. लक्ष्मी, ज्या लक्ष्मी मागं सगळं जग आहे ती त्याच्या पायाची दासी आहे. तर लक्ष्मीचा पती आहे, समर्थ आहे. दुसरी गोष्ट, तो उदार आहे. तो कसा आहे? उदार आहे. उदार तू हरी ऐसी कीर्ती चराचरी, अनंत हे थोरी गरजता ती पोवाडे. आणि खऱ्या अर्थाने तो स्वतंत्र सुद्धा आहे. त्याला काही देताना कुणाला विचारावं लागत नाही. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देताण म्हणसी पात्रा पात्र, कैवल्या ऐसे पवित्र वैरी आहे दिधले. तो देताना अजिबात कुणाचा सल्ला घेत नाही, विचार करत नाही. ज्याच्यावर त्याचं मन आलं, मग तो वैरी जरी असेल भगवंत देऊन टाकतो. मग जो स्वतंत्र आहे, उदार आहे आणि सामर्थ्य संपन्न आहे ना, तुकोबराय म्हणतात आम्ही त्याच्याकडे मागतो, कुणाकडे मागू नये. एक भिकारी होता, तो एका राजाकडे मागायला गेला. वॉचमन म्हटला थांबा, राजेसाहेब पूजा करतायत, एक 10 मिनिटं थांबा. तो म्हटला हरकत नाही, राजाची पूजा चालू द्या, मी जरा बाजूला बसतो, बघेल मी पण कशी पूजा करतात. भिकारी बसला, राजा पूजा करत होता. आला होता राजाकडे मागण्यासाठी, पण पूजा बघितली, षडोपचारे पूजा राजाने केली. आणि पूजा झाल्यानंतर राजाने असे दोन्ही हात देवासमोर पसरले आणि सांगितलं, देवा आजपर्यंतचं ऐश्वर्य सगळं तुझ्या कृपेने आहे, अशीच कृपा राहू दे, अशाच राज्याच्या सीमा वाढू दे, भगवंता खजिना कायम भरलेला असू दे, अशीच तुझी कृपा कायम माझ्यावर होऊ दे. ज्यावेळेस राजा हात पसरतोय देवासमोर, हे भिकाऱ्याने पाहिलं आणि भिकारी ताडकन उठला. त्या वॉचमनला म्हणे मी चाललो. वॉचमन म्हणे अहो थांबा, मागायला आले होते. नाही मागायचं म्हणे. अहो झालं काय? अरे मी राजाकडे मागायला आलो होतो, हा तर भिकारी निघाला. लोक म्हटले अहो राजाच आहे तो, भिकारी का म्हणतायत? नाही म्हटले तो भिकारीच आहे. म्हटले कसं काय? अहो मी सामान्य भिकारी आहे आणि तो स्टँडर्ड भिकारी आहे, एवढाच फरक आहे. भिकारी सगळेच आहे की नाही हो? सगळेच भिकारी आहे, एवढंच आहे. काही भिकारी मंदिराच्या बाहेर बसतात आणि काही मधी जाऊन मागतात. मधी जाणारे भिकारीच आहे आणि बाहेर बसणारे भिकारीच आहे. प्रकार वेगळा आहे फक्त. तो भिकारी म्हणतोय अरे याच्याकडे मागण्यापेक्षा हा ज्याच्याकडे मागतोय मी त्याच्याकडेच का मागू नये. म्हणून मागणं फार महत्वाचं आहे, पण ते कुणाकडे मागावं. संत म्हणतात आम्ही देवाकडे मागतो. आता काही हेची देवा पै मागत, हेची देवा पै मागत, हेची देवा पै मागत, हेची देवा पै मागत. चरण सेवा अखंडित, चरण सेवा अखंडित, हो 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 चरण सेवा अखंडित. हा वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा, पंढरीचा.
कळतं. संत मागतात देवाकडं. काही जण म्हणतात संत मागतच नव्हते. संत मागतच नाही हे वाक्य अर्ध सत्य आहे. असत्य असं मी म्हणत नाही. कसं आहे, अर्ध सत्य आहे. मग पूर्ण सत्य काय आहे? संत देवाकडं लौकिक सांसारिक मागत नाही, पण पारमार्थिक मात्र हट्ट करून मागतात. न लगे मुक्ती धन संपदा मागत नकोय, तू दिलं तरी नकोय, पण संत संग देई सदा. लौकिक असेल तर दिलं तरी घेत नाही, पण अलौकिक असेल तर हट्टाने मागतात महाराज. तुकोबराय म्हणतात आम्ही मागत नाही असं नाही, पण लौकिक आम्हाला नकोय, कारण आमच्या पूर्वजांनी आमच्या वडीलधाऱ्यांनी सुद्धा कधी लौकिक मागणी केली नाही. काही मागणे आम्हा अनुचित, का वडिलांची रीत जाणत असो. आता वडिलांची रीत म्हणजे कोणाची रीत? फक्त बोलोबरायांची रीत का? नाही. वडील या शब्दाचे अनेक अर्थ आहे. वडील म्हणजे वडीलधारे, वडील म्हणजे आपल्यापेक्षा श्रेष्ठ, वडील म्हणजे आपण ज्या रस्त्याने चाललो आपल्या आधी गेलेले. इंग्लिशमध्ये सोपं सांगू का? सिनियर. वडील म्हणजे काय? सिनियर. जे माझ्या पुढे गेलेत या मार्गावरून, तुकोबराय म्हणतात त्यांनी मागितलं नाही, त्यांची रीत मी जाणतो म्हणून मी मागत नाही. लौकिक काहीच नको देवा. आता हे वडील म्हणजे कोण कोण? कोणते भक्त आहे तुकोबरायांच्या पुढचे? श्रीमद भागवतामध्ये अशा भक्तांची यादी आहे महाराज. भक्तराज प्रल्हाद या विश्वामध्ये अमाप यातना सोसून भक्ती केलेला एकच भक्त आहे, ते म्हणजे प्रल्हाद. भक्ती जिवंत राहावी यासाठी भक्तराज प्रल्हादान इतके आघात, इतका त्रास विश्वात कुणी सहन केला नाही आणि भविष्यात कुणी सहन करू शकत नाही. फक्त मुखातलं नाम बंद व्हावं म्हणून किती त्रास दिला हिरण्यकश्यपूने. कड्याहून लोटून दिलं, उकळत्या तेलात टाकलं, सर्प भुजंगांमध्ये टाकलं, त्या हत्ती समोर टाकलं, पण तरी सुद्धा मुखातलं नाम बंद झालं. प्रल्हादासी पीता करी तो जाचणी, 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 परी तो स्मरे मणी नारायण, परी तो स्मरे मणी नारायण, प्रल्हादासी पीता करी तो जाचणी, प्रल्हादासी पीता करी तो जाचणी, परी तो स्मरे मणी नारायण, परी तो स्मरे मणी नारायण, प्रल्हादासी पीता करी तो जाचणी, प्रल्हादासी पीता करी तो जाचणी. प्रल्हादासी पिता करी तो जाचणी, परी तो स्मरे मनी नारायण. नारायणाचं नाव सोडलं नाही. कंटाळला हिरण्यकश्यपू त्रास देऊन आणि शेवटी वैतागून विचारलं, तू मरत का नाही? तू का मरत नाही? प्रल्हाद म्हटला, तुम्ही मला मारण्यासाठी काय प्रयत्न केले? म्हटले सगळे प्रयत्न करून झाले, का मरत नाही? प्रल्हादाचं उत्तर आहे, गजेति विष्णुर भुजगेति विष्णुर, ज्वलेति विष्णुर ज्वलनेति विष्णुर, त्वयि स्थिता दैत्यमयी स्थितस्य आणि विष्णोर विना दैत्य गणोपी नसते. तुम्ही मला गजासमोर टाकलं ना, ते गजेति विष्णू, त्या गजामध्ये माझे विष्णू आहे.
भुजगे ती विष्णू, ज्या भुजंगासमोर टाकलं त्या भुजंगामध्ये माझे विष्णू आहे, कसं काय मी मरणार आहे. ज्वले ती विष्णू, ज्या जाळात तुम्ही मला टाकलं त्यात माझे विष्णू आहे. ज्वलने ती विष्णू, जले ती विष्णू, ज्वलने ती विष्णू, त्या पाण्यात सुद्धा माझे विष्णू आहे. ज्यात तुम्ही मला ढकललाय. त्वयी स्थिता, तुमच्यातही विष्णू आहे. दैत्यमयी स्थितस्य, माझ्यातही विष्णू आहे. आणि विष्णोर विना दैत्य गणोपी नास्ती. एवढे दैत्य इथे उभे आहेत ना, हे विष्णूंशिवाय उभे नाही आहेत. सगळीकडे विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजम्या दृष्टीने देखिला. विठ्ठलाची विठ्ठली स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजम्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलाची सगळ्यांमध्ये जर माझाच नारायण आहे तर तो मला कसं मरू देईल. सगळ्यांमध्ये आहे म्हणे हो. या खांबात आहे का म्हणे हो. हाके सरशी उडी घालून या स्तंभ भगवंत आले. आले हिरण्यकश्यपूचा वध केला. प्रल्हादाला मांडीवर घेतलं महाराज. मांडीवर घेतलं प्रल्हादाला. एखादी गाय आपल्या वासराला कशी चाटते पाहिलंय का, तशी परमात्मा प्रल्हादाला चाटत होते. हिरण्यकश्यपूसाठी घेतलेला नरसिंह अवतार म्हणजे आवेश अवतार आहे. पण त्या आवेशात सुद्धा एक एक डोळ्यातून 4-4 धारा चालू होत्या. कारण माझ्यासाठी माझ्या भक्ताने सहन केलेले या ठिकाणी यातना देवाला आठवत होत्या. बाळा फार उशीर झाला मला यायला, खूप सहन करावं लागलं तुला, खूप विपत्तींना तोंड द्यावं लागलं. प्रल्हाद म्हणे देवा काहीच विपत्ती नाही. खरी विपत्ती आम्ही ज्याला म्हणतो ना ती फक्त येऊ देऊ नको. भगवंत म्हणे खरी विपत्ती म्हणजे काय यायची बाकी राहिली का विपत्ती. प्रल्हाद म्हणतात भक्तासाठी एकच विपत्ती आहे. ऐका, भक्तासाठी कोणती विपत्ती आहे. सबसे बडी विपत्ती सोयी, ज्या दिन हरी भजन ना होई. भक्तासाठी एकच विपत्ती आहे. ज्या दिवशी त्याचं भजन होणार नाही, ज्या दिवशी आपण त्याचं भजन करण्यालायक राहणार नाही, समजायचं जीवनात फार मोठी विपत्ती आली. आणि एवढी विपत्ती देऊ नका. ही मोठ्या विपत्तीला आम्ही घाबरत नाही. भगवंताला सुद्धा फार आनंद वाटला. बाळा काय मागायचं असेल तर मागून घे. खूप भक्ती केली. प्रल्हाद म्हटले देवा काय मागायचं. ब्रह्मांड नायकाच्या मांडीवर बसलोय मी आज, याच्यापेक्षा काही मागायचं शिल्लक आहे का. काय मागायचं शिल्लक आहे. सर्वोच्च पद एकदा मिळालं की खाली काही शिल्लक राहत नाही. काही नको देवा, पण देव सांगताय मागा. प्रल्हाद मागत नाही. खूप वेळा झालं नाही बाळा काहीतरी माग, काहीतरी माग, काहीतरी माग. त्यावेळेस प्रल्हादांचं म्हणणं आहे न पूछो हमसे की मैं क्या मांगता हूँ. देवा नको विचारू 4 वेळेस. न पूछो हमसे कि मैं क्या मांगता हूँ, मैं तेरे सिवा कुछ नहीं मांगता हूँ. ये दुनिया की दौलत, ये दुनिया की शोहरत रखो पास अपने, न मैं मांगता हूँ. अगर मांगू भी मैं तुझसे तो बस यही मांगता हूँ, न मांगू किसी से यही मांगता हूँ. काय मागावं महाराज प्रल्हादाने. मी इतरांकडे मागू नये हे वरदान मला द्या. म्हणजे देवाला सुद्धा चकवण्याची ताकद भक्तामध्ये आहे. मागणे ते सरे ऐसे करी देवा, आणि नाही तरी सांगा सेवा सांगा पुढे. देवा असं वरदान दे की आमच्या जीवनात आम्ही कुणाकडे मागूच नाही. मग आज तुकोबराय म्हणतात परमार्थासाठी ज्यांनी एवढ्या यातना सहन केल्या ते प्रल्हाद मागत नाही. मी कसं काय मागू. वडिलांची रीत जाणत असो. राका बंका बंका भक्त होऊन गेले. आयुष्यभर उदरनिर्वाहासाठी लाकडं तोडून आणायचे आणि त्याच्यावरती दिवस काढायचे, परंतु भगवंताकडं कधी काही मागितलं नाही. वडिलांची रीत जाणत असो, मी कसं मागू. पण देवा अलौकिक द्यायचं असेल तर मात्र मी मागितल्याशिवाय राहणार नाही. ऐका, प्रत्येक वस्तूला 2 भाग असतात. एक त्या वस्तूचा सकारात्मक भाग असतो, एक नकारात्मक. उदाहरणार्थ मला तुम्ही सांगा, चाकू चांगला असतो का वाईट असतो. कसा असतो. यशोदाताई म्हणता वाईट. इकडं मौन वगैरे सप्त्याच्या निमित्तानं
चाकू चांगला असतो का वाईट? सगळ्यांना माहित आहे कीर्तनकार असेच प्रश्न विचारतात, आपण एक सांगितल्यावर ते दुसरं सांगतात. त्याच्यामुळे लोक हुशार झाले. लोक म्हणता उत्तरच द्यायला नको, आणि आम्हीच उत्तर द्यायचं तर यांना कशाला आणले. जाऊ द्या, मीच सांगते. चाकू ना वाईट आहे ना चाकू चांगला आहे. तुम्ही त्याचा चांगला उपयोग कराल तर चाकू चांगला आहे, आणि वाईट उपयोग कराल तर मीठ चांगलं आहे का वाईट आहे? भाजीत जास्त टाकल्यावर, बरोबर आहे की नाही? भाजीत प्रमाणात टाकलं तर चांगलं आहे, आणि खिरीत टाकलं तर वाईट आहे. मीठ ना चांगलं आहे ना वाईट आहे. हो, मिठाचा तुम्ही उपयोग कसा करता याच्यावर मीठ चांगलं. तसं प्रत्येक वस्तूला दोन भाग आहे. तसं मागणं चांगलं का वाईट? ना मागणं चांगलं ना मागणं वाईट. मागणं चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे. जर तुम्ही काहीतरी अलौकिक मागत असाल तर मागणं चांगलं आहे, आणि उगाच नासकं कुचकं काही देवाकडं मागत असाल तर मागणं वाईट आहे. मागणं ही सुद्धा एक कला आहे बरं का, जमली पाहिजे. एकाने म्हणे ऐकलं भगवान भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात, त्याने भोलेनाथांचं व्रत केलं, भोलेनाथ प्रसन्न झाले. वरमृही भक्ता माग तुला काय पाहिजे, तर त्याने लगेच मागितलं. थोडा तो जरा परिस्थिती त्याची नाजूक होती. तो म्हटला देवा खूप दिवसाची हौस आहे, माझ्याकडे पैशाने भरलेली पिशवी असावी आणि मी कायम मोठ्या गाडीत फिरत असावा. भगवंत म्हटले तथास्तु. अगदी 4-6 महिन्यात त्याच्या हातात कंडक्टरची ऑर्डर होती. देव म्हटले पैशाची पिशवी, मोठी गाडी, फिरत राहा. मागता आलं पैसे. एकाने भोलेनाथांचं व्रत केलं. तो म्हटला देव, भगवंत प्रसन्न झाले. भोलेनाथ वरमृही माग. तो कंजूस होता, कोणाला द्यायला कधीच आवडत नव्हतं. तो म्हटला देवा मला असं वरदान द्या की सगळ्यांनी मला द्यावं, पण मी काही कुणाला देणार असं वरदान द्या. त्याला वाटलं सगळे दिल, खूप माझ्याकडे संपत्ती साचेल, जगात सगळ्यात श्रीमंत मीच होईल. देव म्हटले तथास्तु. अगदी थोड्याच दिवसात तो मंदिराच्या बाहेर एक कटोरा घेऊन बसलेला होता. देव म्हटले तुझ्या वरदानाप्रमाणे सगळे तुला देतील, तू कुणालाच द्यायचं नाही. मागताही आलं पैसे. मागणं ही काय आहे? कला आहे. मग काय मागावं देवाकडं? आज ती कला तुकोबरे आपल्याला सांगतायत. लक्षपूर्वक ऐका. देवाकडं 3 गोष्टी मागायच्या. किती? 3. पहिली गोष्ट, मागता आलं तर देवाकडं देवच मागा. पहिली गोष्ट, मागता आलं तर देवाकडं देवच मागा. नाही देव मागता आला, देवाची भक्ती मागा. आणि आम्हाला देव आणि देवाची भक्ती नाही मागता येत म्हणजे नक्कीच बुद्धी थोडी कमकुवत आहे. मग बुद्धी मागा. एक तर देव मागा, एक तर देवाची भक्ती मागा. 2 मागायला जमत नाही, मग चांगली बुद्धी तरी मागा. आता देवाकडं देव मागणं म्हणजे एवढं सोपं नाही आहे. एखाद्या मोठ्या मॉलमध्ये गेलो, कुठलीही वस्तू आपण तिथं मागू शकतो, पैसे दिले भेटू शकते. पण त्या मॉलच्या मालकाला मागू शकतो का आपण? मॉलचा मालक मागू शकतो का? नाही. हां, त्यालाही मागता येईल, पण त्याच्या जवळची व्यक्ती पाहिजे. बरोबर आहे की नाही? सगळ्यांना मागता येईल का? तसंच आहे, देवाकडं सगळं मागता येऊ शकतं, देव देईल सुद्धा, पण देवाकडं देवच मागायला देवाशी घनिष्ठ नातं लागतं. कसं घनिष्ठ? अर्जुनासारखं. अर्जुनाचं देवाचं नातं काय आहे? या जगदीश्वराचे प्रेम एथ दिसतसे निरुपम, काय पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले. हा कोपे की निवांतुस आहे, हा रुसे की बुझावीत जाये, नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. अर्जुनाचं वेड लागलं होतं देवाला, वेड. मला सांगा, एखादा माणूस जर एखाद्या मोठ्या कंपनीचा मालक झाला तर तो त्याच कंपनीत राहणाऱ्या एखाद्या सर्वंटच्या गाडीचा ड्रायव्हर होईल का? सांगा की मला, होईल? मालक आहे मालक, नोकराच्या गाडीचा ड्रायव्हर मी कसं काय हो? पण परमात्मा मात्र अर्जुनाचे काय झालेत? सारथी झाले, ड्रायव्हर झाले. का? तेवढं प्रेम आहे महाराज. तात्पर्य एक, प्रेम असल्याशिवाय देवाकडून देव मागता येत नाही. ज्यावेळेस महाभारताचं युद्ध होणार होतं, अर्जुन आणि दुर्योधन दोघंही जण गेले भगवान कृष्णांकडं. देवा तुम्ही कोणाच्या बाजूने? देव म्हटले मी माझे 2 भाग केले, एका बाजूला मी एकटा, दुसऱ्या बाजूला माझी सगळी सेना. काय लागतंय तुम्हाला? दुर्योधन पटकन म्हटला देवा मला तुमची नारायणी सेना लागते. अर्जुन म्हटला बरं झालं देवा, नारायणी सेना त्यांनी घेतली, मला तुम्हीच लागतायत. दुर्योधन निघून गेला.
भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, अर्जुना पटकन मागायची ना नारायणी सेना, एकटा मला घेऊन काय करणार आहे, आता तू युद्धात हारणार म्हटले. हार तो तेरी निश्चित है, हरदम रहेगा तू उदास, माखन तो दुर्योधन ले गया, छास बचो तेरे पास. काय उपयोग झाला, मी एकटा काय, त्यात मी निशस्त्र, मला काय युद्ध करता येणार, मी प्रतिज्ञा केली आहे, तू हारणार आहे म्हटले. अर्जुन म्हटला नाही देवा, जीत तो मेरी निश्चित है. किती विश्वास असेल देवावरती. जीत तो मेरी निश्चित है, हरिदास कभी न होते उदास, माखन लेकर क्या करो जब माखन चोर है मेरे पास. काय करायचंय ते माखन घेऊन, काय करायची ती नारायणी सेना घेऊन, त्या नारायणी सेनेचा मालक माझ्या जवळ आहे. अर्थात अर्जुनाने देवाला मागितलं का, तेवढं प्रेम होतं. मला सांगा आपण काय मागितलं असतं, आपण दुर्योधनाच्या ठिकाणी म्हणजे या दोघांच्या ठिकाणी असतो तर सांगा बरं, नारायणी सेना का देवाला काय मागितलं असतं. मी सांगते ना, नारायणी सेनाच मागितली असते. प्रॅक्टिकल सांगू का, समजा उद्या इथं 2 टेबल लावले, काल्याचं कीर्तन आहे ना, कीर्तन झाल्यावर एका टेबलावर ज्ञानेश्वरी ठेवली, दुसऱ्या टेबलावर 5 ग्रॅम सोन्याची अंगठी ठेवली आणि लोकांना सांगितलं या दोन्हींपैकी कोणती एक वस्तू उचला, तुम्हाला सप्ताहाच्या कमिटीकडून फ्री देण्यात येणार आहे. काय उचलतील लोक, अंगठी. मग 5 ग्रॅम ज्ञानेश्वरीच्या तुलनेत आपल्याला सोडवत नाही, तेव्हा अख्खी नारायणी सेना आणि युद्ध होणार आहे, आपण सोडली असते का. अजून आपण दुर्योधनाच्याच पार्टीच्या आहोत, अजून अर्जुन व्हायला फार वेळ आहे. अर्जुन त्याला म्हणतात जो परमात्म्यासाठी सगळं सोडू शकतो, आणि म्हणून त्याने देवाला निवडलं, देवाला मागितलं. ठीक आहे, आमचं देवाचं एवढं जवळचं नाही की आम्ही देवाकडून देव मागू शकू, नका मागू देवाकडून देव, तेवढं नाही अजून आपलं सख्य. मग किमान ते सख्य निर्माण होण्यासाठी भक्ती तर मागा. देवाकडं काय मागा, भक्ती. देवा राणीताईंनी मगाशी प्रमाण दिलं, हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित, वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. आणि ह्या जन्मात नाही देवा, मी पुढच्या जन्मात जिथे जन्माला येईल माझी आस, हेची हावी माझे आस, हेची हावी माझी आस, हेची हावी माझी आस, हेची हावी माझी आस. जय मी तू देवाकडं मागायचं. जन्म हो का भलते आती, 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 जन्म हो का भलते आती. परिमी न चुको हरि भक्ति, परिमी न चुको हरि भक्ति, परिमी न परिमीन चुको हरि भक्ति, परिमीन चुको हरि भक्ति,
द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासांचा सदा संग हरिदासांचा वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासा देवाकडं भक्ती मागा, देव मागा, आणि हे दोन्ही जमत नसेल, अहो आम्हाला देवही मागता येत नाही देवाकडं का? अजून देवापेक्षा खूप वस्तू प्रिय आहे आम्हाला. अजून देव इतका प्रिय नाही आहे की सगळं सोडून आम्ही देवाला मागू. अजून तितकं प्रेम देवावर नाही आहे. मग ते प्रेम होण्यासाठी भक्ती मागणं महत्त्वाचं आहे. श्रीमद भागवतामध्ये पृथ्वीराजाने 10,000 कान मागितले का? 2 कानाने तुझी कथा ऐकायला कान पुरत नाही. कान भरोणी ऐकीन तुझी कीर्ती, ही माझं विश्रांती देई देवा. भक्ती मागा. पण नाही जमतो आम्हाला, देवही मागता येत नाही, भक्ती मागता येत नाही. मग हे दोन्ही मागता येतील अशी बुद्धी तरी मागा. कशी मागायची ती बुद्धी? अभंगाच्या प्रथम चरणात. अहो कृपावंता अहो कृपावंता अहो कृपावंता अहो कृपावंता अहो जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणात भगवान परमात्म्याकडे मागणी कशी मागावी याची खरंच एक सुंदर कला प्रदर्शित करतात. कसं मागावं? अभंगाचा पहिला शब्द आहे अहो.
संबोधन दिलंय तुकोबरायांनी. एरवी आरे म्हणणारे तुकोबराय आज देवाला काय म्हणतायत? आहो. मागायचा असेल तर समोरच्याला प्रसन्न करणं फार महत्वाचं आहे. तुकोबराय आज परमात्म्याला म्हणतात आहो. आहो हे संबोधन समोर असणाऱ्या व्यक्तीलाच वापरतात. आपल्यापेक्षा लांब असणाऱ्या व्यक्तीला आहो म्हणून कोणी संबोधत नाही. ते वगैरे वगैरे बाकीचे संबोधन चालतात, पण तिथं आहो चालत. जो व्यक्ती आपल्या समोर आहे त्यालाच आपण आहो काहो म्हणून बोलू शकतो. मग इथं अभंगाची भाषा आपल्याला अशी दाखवते की तुकोबरायांच्या समोर परमात्मा उभे आहेत आणि तुकोबराय त्यांच्याशी बोलतायत. अहो कृपावंता, होय बुद्धीचा आहे दाता. दुसरा प्रश्न निर्माण होतो, जर तुकोबरायांच्या समोर परमात्मा उभा आहे तर तुकोबरायांना मागायला जमलंच कसं काय? कारण परमात्मा समोर उभा राहिला की चांगल्या चांगल्यांना मागता येत नाही. देहभाव हरपला आणि तुझ पाहता विठ्ठला, त्याला पाहिलं की देहभाव हरपल्याशिवाय राहत नाही. मग तुकोबरायचं त्याला बघता येतं तर तरी सुद्धा मागायचं भान कसं राहिलं? अरे त्रेतायुगामध्ये अख्खे ऋषीमुनी आले होते आमच्या प्रभू रामचंद्रांकडे. त्यांना कळालं प्रभू रामचंद्रांचा पदस्पर्श झाला की दगडाची काय होते? बाई होते. आता आपली वय झाली 150, 200, 250, 1000, 1500. आता कोण पत्नी देणार आपल्याला? एक काम करू, हे दगड घेऊ, प्रभू रामचंद्रांकडे जाऊ आणि त्यांच्याकडून आपण काय मागू? हे दगड घ्या आणि आम्हाला याच्या बायका करून द्या. हे मागायला सगळे ऋषी आले होते त्रेतायुगामध्ये. पण प्रभू रामचंद्रांचे स्वरूप बघितलं आणि बोबडीच वळली. काय मागायचं भान राहिलं नाही. तिथं गेले, देवाचं स्वरूप बघितलं आणि म्हणायला लागले आम्हाला बायका करून घ्या. परमात्मा म्हटले माफ करा, ह्या अवतारात मी एक पत्नी, एक वचनी, एक बाणी आहे. पुढच्या अवतारात तुम्हाला नक्की चान्स देईल. म्हणजे ऋषी मुनींना सुद्धा समोर राहून मागता आलं. एवढंच काय, अख्ख्या गोकुळवासियांच्या पुण्याईने यशोदा आणि नंद बाबाला मुलगा झाला, लाला झाला. म्हणून सगळ्या गवळणी म्हटल्या आपला सिंहाचा वाटा आहे लालाच्या जन्मामध्ये, चला आपण काहीतरी मागून घेऊ यशोदा मैयाकडून. आणि यशोदा मैया नाही म्हणणार नाही. यशम ददाती ती यशोदा, ती कायम देतच असते, चला मागू. सगळ्यांनी ठरवून गेल्या. तू काय मागणार आहे? म्हटले नवरत्नाचा हार. तू काय मागणार आहे? मोत्याचा हार. तू काय मागणार आहे? सोन्याचा हार. तू काय मागणार आहे? कंगन. सगळ्यांचं ठरलं आणि तिथं गेल्या. कुठे? नंदवाड्यामध्ये गर्भगृहामध्ये गेल्या. पाळण्यातला लाला बघितला आणि सगळा घोटाळाच झाला. काय मागायचं काय नाही सगळ्या विसरल्या. का? पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. मला तेने वेधियल, तेने वेधियल, तेने वेधियल मला. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, नंदाचा नंदन, नंदाचा नंदन. पाहिला नंदाचा नंदन आणि तेने विधियले म्हणा. मग आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे तो समोर आला की मागायचं भान राहत नाही. आणि आज तुकोबराय आहो कृपावंता समोर बसून कसे मागतायत? समोर देवाला बघून मागतातच कसे? त्याचं उत्तर आहे का? देव तुकोबरायांच्या समोर नाही स्वरूपाने, मग विश्वासाने समोर आहे. मागे पुढे उभा विश्वास आहे की नाही? आणि नसेल त्याला आदेश दिलाय पहावे पुराणी विचारून विचारून. विश्वास फार महत्वाचा आहे. विश्वास असेल तर तुमच्या चौफेर परमात्मा उभा आहे. विश्वास नसेल तर मंदिरात पण नाहीये. विश्वास महत्वाचा आहे. सुरदास महाराज दर्शनाला जायचे, बारी लावायचे, दोन्ही डोळ्यांनी आंधळे. लोक म्हणायचे बारी लावून तरी कुठे दिसणार आहे देव? बाहेरून दर्शन घ्या की, कशाला लोटालाटी करतात?
पुढे गेले तरी तुम्हाला देव दिसणार नाही. सूरदास म्हणे तरी मी बारी लावतो. का म्हटले मी देवाला दिसणार नाही पण देवाला तर मी दिसेल. मला देव दिसणार नाही पण देवाला तर मी दिसेल ना आलाय म्हणून. हा विश्वास फार महत्वाचा आहे. आज तुकोबरायांचा विश्वास आहे की देव माझ्या समोरच आहे आणि समोर असल्यासारखी भाषा तुकोबराय वापरतायत. अहो पुढे म्हणतायत कृपावंता. तुम्ही कृपावंत आहात देवा, कृपेने संपन्न आहात. तुमच्यासारखी कृपा विश्वात कुणाकडं नाहीये. कृपेचे सागर आहात. कृपा म्हणजे काय हो? कृपा ही अशी शक्ती आहे, त्या शक्तीचा वापर देवाने आपल्यावर केला की साधनाशिवाय साध्य प्राप्त होतं. मला सांगा, वेद शिकायचे असतील तर किती नियम आहे? अवघड आहे का? सोपं आहे का वेद शिकणं? वेद ज्याला शिकायचं आहे त्याला आहार शुद्धी करावी लागते. आहार शुद्धी म्हणजे आपण जे रोजचं जेवण करतो ते सुद्धा करता येत नाही. आळणी खावं लागतं, तिखट चालत नाही, तेलकट चालत नाही. वेद शिकणाऱ्यांचं जेवण जर तुम्ही बघाल तर म्हणाल शिकलं नाही तरी चालेल. आहार शुद्धी लागते. जीवन व्रतस्थ लागतं. जीवनामध्ये खूप मोठं अध्ययन लागतं. अनेक गोष्टींचे बंधन आहे. वेद शिकणं एवढं साधं नाही. काही वर्ष त्याला द्यावे लागतात. अखंड कंठस्थ ते करावे लागतात. त्याच्या स्वरात ते म्हणावे लागतात. हे सगळं आहे. ही सगळी साधना वेद शिकण्यासाठी आहे. पण जर त्याची कृपा झाली ना तर हे काहीच करायची गरज नाही. वेद पाठ होतात. माणसाचे नाही म्हणत मी, रेड्याचे. रेडा कुठे शिकायला गेला होता? रेड्याने कोणते आहार शुद्धी केली? पण होता कृपा तुमची पशु ही वेद बोले. ज्ञानोबरायांची फक्त कृपा झाली आणि रेड्याने वेद बोलले. बरोबर आहे की नाही? कृपा ही गोष्ट अशी आहे, मूकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपा तमहं वंदे परमानंद माधवम. त्याची कृपा झाली लंगडा सुद्धा पर्वत चढून जातो आणि त्याची कृपा झाली तर मुका सुद्धा बोलायला लागतो. बरोबर आहे की नाही? ही तर संतांची कृपा सांगितली मी. प्रभू रामचंद्रांची कृपा झाली आणि वानरा हाती लंका आणि घेवविली म्हणे तुका. अरे ज्या रावणाने 33 कोटी देव तरसवले त्या रावणाला जिंकणारे वानर होते. कृपेशिवाय शक्य आहे का? मग देवा तुम्ही कृपावंत आहात. तुम्ही रेड्यावर कृपा केली. तू देव म्हणजे ज्ञानोबराय देवच आहे की नाही? अवतार पांडुरंग नाव ठेविले. तुम्ही रेड्यावर कृपा केली, तुम्ही त्या वानरांवर कृपा केली. तुमच्या या कृपेचं दूध आम्हाला सुद्धा पाजा म्हणून अहो कृपावंता. होय दाता. पुढे म्हणतात होय दाता ये बुद्धीचा. होय दाता म्हणजे दाता व्हा म्हणतायत. का बरं दाता व्हा? देव दाता नाही का? देव दाता आहे. पण कधी कधी देव घेता सुद्धा होतो. वामन अवतारातली कथा आहे. झालं की नाही? देव घेता. बळीला काही दिलं तर नाही पण बळीचं सर्वस्व घेऊन टाकलं. देवा अहो कृपावंता आणि होय दाता बुद्धीचा नाही, ये बुद्धीचा. नुसतं बुद्धीचा नाही, कारण बुद्धी प्रत्येकाला आहे. पण एका विशिष्ट बुद्धीचे दाते व्हा आणि मला ती विशिष्ट बुद्धी द्या. कोणती विशिष्ट बुद्धी? जेने पाविजे उद्धार. ज्या बुद्धीने माझा उद्धार होईल अशी बुद्धी द्या. बुद्धीचे अनेक प्रकार आहे. तितका सांगायला आपल्याकडं वेळ पण नाही. पण प्रमुख 2 प्रकार सगळ्यांना माहीत आहे. एक सद्बुद्धी आणि दुसरी दुर्बुद्धी. याची व्याख्या माहीत आहे का तुम्हाला? सोपी व्याख्या आहे. दुर्बुद्धी म्हणजे जी देवापासून दूर नेते, त्याचं नाव दुर्बुद्धी. आणि सद्बुद्धी म्हणजे जी सत असणाऱ्या परमात्म्याच्या जवळ आणते, तिचं नाव आहे सद्बुद्धी. भगवंताने अशी सद्बुद्धी आम्हाला द्यावी की जेणेकरून आमचा उद्धार व्हावा आणि तुझ्या पायाजवळ जागा मिळावी. म्हणून जेणे पाविजे उद्धार होय तुझे पायी थार. आता उद्धार होणं म्हणजे नेमकं काय? आणि तो उद्धार झाल्यानंतर सुद्धा भगवंता एक कृपा आमच्यावर तुझी अशी असू दे. कारण एकदा की आमचा उद्धार झाला आणि आम्ही तुझ्या पायाजवळ आलो की कदाचित तुझा विसर पडण्याची आम्हाला शक्यता आहे. अजून एक कृपा कर. तुझ्या पायाजवळ जरी असेल तरी आमच्या मुखातून तुझं नाम वदवून घे. अभंगाच्या 3ऱ्या चरणात वदवी हे वाचा वदवी हे वाचा
जेने पाविजे उद्धार रंगी साचा जेने पाविजे उद्धार जेने पाविजे वद विहेवाच्या भाव पांडुरंगेसाचा देवा अशी कृपा कर की तुझ्या पायाजवळ थार म्हणजे स्थिर जरी झालो तरी तुझं नाव मी विसरू नये, ही कृपा कर. का तुकोबराय म्हणतात वद विहेवाच्या, कसा विसर पडत असतो मनुष्याला, या सगळ्याचं चिंतन आपण उर्वरित काही मिनिटांमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सगळ्यांनी गोड असं भजन करायचं आहे. मला माहीत आहे थंडी भरपूर आहे, पण तरी थोडे हात मोकळे करून जर टाळी वाजवली तर थंडी पळून जाते. म्हणून सगळ्यांनी गोड अशी टाळी वाजवायची आहे आणि सुंदर असं भजन करायचं आहे. विठोबा रखुमाई 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 विठोबा विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे तुका म्हणे येथे किती झालं, यापेक्षा धर्ममंडपात आलेल्या प्रत्येकाचं भजन झालं की नाही हे फार महत्त्वाचं आहे. आणि ते जर झालं नसेल तर कीर्तन होऊन सुद्धा कीर्तन न झाल्यासारखं आहे. अवघी मिथ्या अटी राम नाही जवकंठी, हे सगळं मिथ्या आहे. म्हणून तुम्ही येताना जरी रिकामे आलात ना काहीच हरकत नाही, जाताना रिकामे जाऊ नका. म्हणजे दुसऱ्याचं काही बरोबर घेऊन जा असं नाही म्हणायचं मला, पण भजनाचं पुण्य बरोबर घेऊन जा. रिकाम्या हाताने जायचं, इथं येऊन बसलं म्हणजे आपल्याकडून भजन झालंच पाहिजे. इथं भजन प्रमाण आहे. मला सांगा, भजन मराठी शब्द आहे, त्याला काना मात्रा उकार काही आहे का? नाही. भोजन याला मात्र मात्रा आहे की नाही? बरोबर आहे की नाही? आता मराठी मीडियम जास्त राहिले नाही, मात्रा आहे वरती भोजनाला. भजनाला मात्रा आहे का? आणि मात्रा या शब्दाचा दुसरा अर्थ आहे प्रमाण. मात्रा म्हणजे काय? औषधाची मात्रा असते ना, मात्रा म्हणजे काय? प्रमाण. भोजन या शब्दाला वरती मात्रा आहे, म्हणजे भोजनाला काय असावं? प्रमाण. आणि भजनाला अजिबात मात्रा नाही, म्हणजे भजनाला काय नसावं? प्रमाण. पण आपलं सगळं उलटं झालंय. आपलं काय झालंय? भजनाला प्रमाण आहे, एवढंच करायचं. आज एवढं भजन झालं, भरपूर झालं, आजचा कोठा पूर्ण झाला, एवढ्या माळी जपल्या, आजचं काम संपलं. पण भजनात जर भोजनाला बसले आणि आवडीची भाजी असली तर मग मात्र आहे का? येऊ द्या, काय आज पोटभर
बरोबर आहे की नाही? म्हणजे भोजनाला आम्ही मात्रा वापरत नाही, पण भजनाला मात्रा वापरतो. हे उलटं करायचं आहे. भोजनाला मात्रा असावी, भजनाला मात्रा नसावी. भजन अविरत करावं. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. गेल्या 7 दिवसापासून तुम्ही अतिशय गोड असं इथं भजन करत आहात सगळेजण. आज तुकोबरे आपला तेच सांगतायत की भगवान परमात्म्याकडे या 7 दिवसामध्ये काय मागायचंय. काही लोकांचा एक प्रश्न असतो. आता सप्ताह संपला ना, महिला वर्ग किंवा पुरुष मंडळी असे बसतात आणि ते म्हणतात 7 दिवस खूप भारी वाटत होता, मस्त भजन होत होतं, आता करमत नाही, आता 8 दिवस संपले, आता काय करायचं. अरे 8व्या दिवसानंतर काय करायचं हा प्रश्न पडू नये म्हणूनच 7 दिवस होते. आणि या 7 दिवसानंतरही जर प्रश्न पडत असेल आता काय करायचं, तर मग 7 दिवस काय ऐकलं. बरोबर आहे की नाही? 8व्या दिवशी प्रश्नच पडायला नकोय की आता काय करायचं. 8व्या दिवशी आपण आपल्या नियोजनाने भजनाला लागायचं. का बरं? भजनाला काय एवढा मोठा मंडपच लागतो का? भजनाला माईकच लागतो का? भजनाला वाद्यच लागतात का? 7 दिवस घेतला ना आनंद, 8व्या दिवसापासून स्वतंत्र भजन सुरू करावं, मग म्हणायचं सप्ताह खरंच झाला. प्रश्नच पडू नये की 8व्या दिवशी काय करायचंय. तुकोबरे तेच सांगतायत. मागतानाच परमात्म्याकडून अशी बुद्धी मागून घ्या की जेणे आमचा इथून उद्धार होईल. उद्धार म्हणजे वरती जाणं. कशातून वरती जाणं? आम्ही कशात अडकलोय? आम्ही भवसागरात अडकलोय. आणि इथून जर वर निघायचं असेल तर भजनाशिवाय पर्याय नाही. गीता सांगते दैवी हे श्याम गुणमयी मम माया दुरुत्तया यामेव ये प्रपंत्यन्ते आणि माया मेताम तरंती ते. एथ एकची लीला तरले कोण जे सर्व भावे मज भजले तया ऐलीच थडिये सरले मायाझळ. या भवसागरात तेच तरुण गेले, तरण्याची गरज नाही त्यांना. ह्या तीरालाच मायाजळ संपलं, सुकून गेलं. कुणाला? जे भगवत भजनामध्ये रमले. आणि म्हणून तुकोबराय सांगतात देवाकडं अशी बुद्धी मागून घ्या की जेणे पाविजे उद्धार. होय तुझे पायी ठार. ठार शब्दाचा अर्थ आहे स्थिर. तुझ्या पायाजवळ मी येऊन स्थिर व्हावं ना, अशी बुद्धी मला दे. पण देवा याच्यात एक धोका आहे. प्रत्येक गोष्टीत एक धोका असतो. बरोबर आहे की नाही? ज्ञानामध्ये धोका आहे अहंकाराचा, पदामध्ये धोका आहे मदाचा. तसं देवाच्या पायी स्थिर होण्यामध्ये सुद्धा धोका आहे. देव कायमचा भेटला तर त्याचं भजनाचा विसर पडायचा धोका आहे. काय आता भेटलाच आहे, आता काय भजन करायचं. बरोबर आहे की नाही? बसच्या मागं केव्हा पडायचं, बसमध्ये बसेपर्यंत. आता बस भेटली, आता काय पडायचं. तसं देव भेटेपर्यंत भजन केले, आता देव भेटला, आमचं भजन बंद पडण्याची शक्यता आहे. जर तेव्हा आम्ही नाही भजन केलं ना, वदवी हे वाचा, वदवून घे. आमची वाचा त्यावेळेस वदवून घे. आणि नुसती वाचा वदवून घेऊ नको. भाव पांडुरंगी साचा. साचा खरा भाव तुझ्या चरणी आमच्या अंतकरणात राहावा, यासाठी सुद्धा आम्हाला चांगली बुद्धी दे. म्हणून वदवी हे वाचा, भाव पांडुरंगी साचा. एक लक्षात घ्या, राम म्हणणं सोपं आहे का अवघड आहे? हो, कसं आहे? सोपं. मग सोपं जर असेल, सगळेच राम का म्हणत नाही? बऱ्याच कीर्तनकारांनाचा अनुभव आहे 10व्याच्या प्रवचनाचा. आम्ही सांगत असतो म्हणा हरे राम 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 हरे हरे. हाताची घडी मोडत नाही. राम म्हणणं तर खूपच लांब आहे. राम म्हणणं तर सोपं आहे, सगळे का म्हणत नाही. ऐका, राम म्हणणं खरंच सोपं आहे. तू का म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, पण तरी शहाणा तो धनी. याचं कारण काय? राम म्हणणं सोपं आहे, राम म्हणण्याची इच्छा होणं अवघड आहे. राम म्हणायला काय लागतो? तोंडच हलवायचंय. असं तर आपण कितीतरी बडबड करतो, पण राम म्हणायचंय मला, ही आतून इच्छा होण्यासाठी अनंत जन्माचं पुण्य, अनेक जन्माचे सुकृत पदारी, अनेक जन्माचे सुकृत पदारी, अनेक जन्माचे सुकृत पदारी, अनेक जन्माचे सुकृत प्रदारी,
अनेक जन्माचे सुकृत पदारे अनेक जन्माचे सुकृत पदारे अनेक जन्माचे सुकृत पदारे अनेक जन्माचे सुकृत पदारी त्याचे मुखी हरी पैठा होया त्याचे मुखी हरी पैठा होया हरिमुखी गाता हर बलिचेता 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 अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय किंवा अनंत जन्माची असेल पुण्याई तोची मुखी गाय हरीचे नाम. राम हा उच्चार तरीच वैसेवाचे अनंत जन्माचे होईल पुण्य. काहींना असं वाटतं भजन करणं खूप सोपं आहे. काहींना काय वाटतं भजन करणं खूप सोपं आहे. भजन करणं सोपं आहे पण करण्याची इच्छा होणं अवघड आहे. अनंत जन्माशिवाय या गोष्टी संभव नाही आणि म्हणून ते करून घेण्यासाठी सुद्धा देवाची कृपा लागते. म्हणून वदवी हे वाचा भाव पांडुरंगी साचा. देवा हे सगळं मी मागतोय ना याचं कारणच एक, मला तू हवाय. एक काम कर देवा, तुझ्या माझ्यामध्ये अंतरच राहू नये अशी कृपा कर आणि माझ्या अंतकरणात येऊन विसावा घे अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका मने देवा 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 माझे अंतर बसावा माझे अंतर बसावा जेने पाविजे उद्धार जेने पाविजे उद्धार जेने पाविजे उद्धार जेने पाविजे उद्धार बसावा माझे जेने पावे जे जेने पावे जे पावे जे जेने पावे जे होया तुझे पायथा
होया होया तुझे
पायी थार या तुझे थार जेने पाविजे उद्धार जेने पाविजे जेने पाविजे जेने पाविजे तुका म्हणे देवा वा या ठिकाणी तुका म्हणे देवा माझे अंतर वसवा जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या माध्यमातून सांगतात भगवंता जेणे पाविजे उद्धार होय तुझे पायी थार आईस्या बुद्धीचा होय दाता म्हणून अहो कृपावंता होय बुद्धीचा आहे दाता परमात्म्याकडे आपण सुद्धा या सात्विक बुद्धीची मागणी करूया आणि उद्या काल्याच्या स्वरूपामध्ये ती मागणी आपली पूर्ण व्हावी याच शुभ भावनेने ही सेवा पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करूया ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली रामकृष्ण हरी मंडळींनो माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन भागवत कथा हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा माऊली चोपडे व देवा पाटील।